बियाण्यापासून रोखणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, शेतकऱ्याला बी बियाण्यापासून रोखणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, डीएपी व युरियाचा तुटवडा करणाऱ्या सरकारचा, धिक्कार असो, डीएपी व युरियाचा तुटवडा करणाऱ्या या सरकारचा. आज कृषी तालुका अधिकारी यांच्याशी आम्ही शेतकऱ्याचं शिष्टमंडळ या ठिकाणी भेटण्यासाठी आलेलो आहोत. माननीय आमचे शेतकऱ्याचे कैवारी माजी विरोधी पक्षनेते अंबादासजी दवणे साहेब यांनी सांगितलं, शेतकऱ्याला अडचण होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जावं. या अंबाजोगाई तालुक्यामध्ये डीबीटी अंतर्गत शासनाने भाजप सरकारने एक योजना काढलेली आहे की शेतकऱ्याला मोफत ऑनलाईन केल्यानंतर बियाणं मिळेल. पण या ठिकाणी जवळजवळ 6,500 शेतकऱ्यांनी ऑनलाईन आपल्या नावाची नोंदणी केली आणि केवळ 1727 लोकांनाच या ठिकाणी बियाणं मिळालं. बाकीचे शेतकरी तसेच राहिले. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी डीएपी खताचा कृत्रिम टंचाई या ठिकाणचे व्यापारी करीत आहे. म्हणजे शेतकऱ्याची या ठिकाणी जादा दराने विक्री होत आहे. या अनुषंगाने आज आम्ही कृषी अधिकारी साहेबांना याचं निवेदन दिलं, पण त्यांनी सांगितलं की माझ्या हातात काहीच नाही, वरूनच ही झालं आहे. म्हणजे भाजप सरकार फक्त नावाला सांगतो की 10,000 क्विंटल बियाणं आम्ही दिलं, पण वास्तविक पाहता शेतकऱ्याच्या पदरात कवडी मुद्दा पडना गेली असा या ठिकाणी. त्यामुळे या भाजप सरकारचा आणि फडणवीस सरकारचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आमचे शिवसेनेचे युवा नेते डोंगरपिंपळ्याचे गणेश पवार यांनी सकाळी कृषी मंत्री साहेबांना फोन लावला होता आणि त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी यांना असं बोलणं केलं की तुम्ही त्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जावा आणि मला फोन लावून द्या, मी सर्व शेतकऱ्यांना सोयाबीनचं बियाणं द्यायला होतो. या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून या ठिकाणी माननीय कृषी मंत्री दत्ताजी भरणे साहेब यांना फोन लावला, पण त्यांनी कुणाचाच फोन या ठिकाणी उचलला नाही. त्यामुळे या ठिकाणी या कृषी मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.